विद्यार्थी मित्रो नमस्कार. महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग CET सेलचा राऊंड 2चा रिझल्ट लागला आहे. त्यानुसार ज्या विद्यार्थ्यांना सीट्स अलॉट झाल्या त्यांचे अभिनंदन आणि ज्या विद्यार्थ्यांना सीट अलॉट झाल्या नाही त्यांच्यासमोर काय पर्याय आहे त्याची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. विद्यार्थी मित्रो, ज्या विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये सीट अलॉट झाली नाही अशा विद्यार्थ्यांना राऊंड 3मध्ये पुन्हा चॉईस फिलिंग करावे लागेल. आत्ताच्या कॉलेजची कट ऑफ आणि CET सेल 15 ऑक्टोबर 2024 रोजी आपले जे फायनल सीट मॅट्रिक्स जाहीर करेल त्यानुसार उपलब्ध सीट्सनुसार आणि आपली कॅटेगरी कोटा आपला स्कोर यानुसार आपल्याला आपली प्रेफरन्स लिस्ट तयार करावी लागेल. आनंदाची बातमी म्हणजे आपल्याकडे पुन्हा 8 नवीन कॉलेजेस उपलब्ध झाल्यामुळे साधारणतः 100ची कॅपॅसिटी मानली तर 800 सीट्स उपलब्ध होऊ शकतील आणि त्यातल्या 15% सीट्स ह्या ऑल इंडिया कोट्यासाठी म्हणजे साधारणतः 120 सीट्स ह्या ऑल इंडिया कोट्यासाठी जाऊ शकतील. तो जर विचार केला तर साधारणतः आपल्याला त्याचा थोडासा विचार आपल्याला करावा लागणार आहे. म्हणजे जरी 8 नवीन कॉलेजेस उपलब्ध झाली असली आणि कट ऑफ खाली येईल असं आपल्याला वाटत असेल तरी महाराष्ट्रामधली एकंदर स्ट्रे वॅकन्सीपर्यंतची जी कट ऑफ जी आहे ती फारशी खाली येत नाही. याची कारणं अनेक आहेत की इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र राज्यामध्ये मेडिकल एज्युकेशनची क्रेज जी आहे ती फार अधिक आहे. अगदी BAMS BHMS रिलेटेड अभ्यासक्रमांची फीस देखील आपण शेजारच्या राज्यांमध्ये देखील किती वाढवून ठेवली आहे ही वस्तुस्थिती तुम्हाला मान्य करावी लागेल. त्यामुळे आपण आता स्टेट काउन्सिलिंग राऊंड 3 MCC राऊंड 3 यांच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये काय काय मार्गदर्शक तत्त्वे आहेत, आपलं वर्षही फुकट जाणार नाही आणि आपल्याला सीटही अलॉट होईल अशा पद्धतीची स्ट्रॅटेजी तुम्हाला आता अवलंबावी लागणार आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना मगाशी म्हणालो की सीट अलॉट झाली नाही त्यांच्यापाशी काय पर्याय आहे, तर त्यांनी इतर राज्यांचं रजिस्ट्रेशन केलं असेल, त्यांच्याही सीट्स आता अलॉट झाल्या असतील तर त्या तुम्हाला तिथे ट्राय कराव्या लागतील. म्हणजे तुम्हाला दुसऱ्या राज्यातले सीट्स मिळाले असतील तर तिथे तुम्हाला ॲडमिशन घ्यावे लागेल. कारण सेकंड राऊंडचा रूल सगळीकडेच समान आहे. एकतर आपली फीस फोरफिट होते अथवा जी सिक्युरिटी मनी असेल ती सिक्युरिटी मनी जप्त होते. शिवाय आपल्याला जर तिसऱ्या राऊंडमध्ये महाराष्ट्र स्टेटमध्ये जर सीट मिळाली नाही तर आपल्याला असं एक वाटत असतं की आपल्याला कुठंतरी एक दुसऱ्या राज्यातील का होईना पण सीट आपल्या ताब्यात असावी अशाही पद्धतीचा आपला एक मतप्रवाह जो आहे तो असू शकतो. मग अशा वेळी काय करावं लागतं की हा जो तोल आहे तो नीटपणे सांभाळावा लागतो. कारण ज्या कॉलेजेसमध्ये आपण ॲडमिशन एकदा घेतली की समजा इतर स्टेटमध्ये जरी तुम्ही ॲडमिशन घेतलं असेल तरी त्यांची जी ॲडमिशन रेसिग्नेशनची डेट असेल त्या दिवशी तुम्ही तिथे उपलब्ध असले पाहिजेत. मग त्या दिवशी तुम्हाला ते ॲडमिशन कॅन्सल करून पुन्हा तुम्हाला कुठल्या राऊंडमध्ये सहभागी व्हायचं आहे याचा डिसिजन देखील तुम्हाला घ्यावा लागणार आहे. तर ही तारेवरची कसरत असते. म्हणजे कसं आहे, यासाठी तुमच्यापाशी पैसा असावा लागतो. म्हणजे समजा एखाद्या शेजारच्या राज्यातील दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला सीट अलॉट झाली असेल आणि तिथे तुम्ही ॲडमिशन घेतलं तर तिथे आपल्याला फीस भरावी लागते. आता तुम्ही ज्या दिवशी रेसिग्नेशन देणार आहात त्यांचा जे रेसिग्नेशनची तारीख असेल त्या दिवशी तुम्ही रेसिग्नेशन दिल्यानंतर तुम्हाला तात्काळ पैसे मिळत नाहीत. अनेक कॉलेजेस तुम्हाला तात्काळ फीस देत नाहीत. अशा वेळी समजा तुम्ही जर MCC राऊंड 3 आणि आपला स्टेट काउन्सिलिंग राऊंड 3 याच्यामध्ये सहभागी होताना तुमच्यापाशी जर सीट अलॉट झाली तर पैसे लागणार आहेत. म्हणून हा तोल आपल्याला नीटपणे सांभाळावा लागतो. पैसे मिळू शकतील पण ते तुम्हाला आज मिळणार नाही. समजा आपली सिक्युरिटी मनी असेल तर सिक्युरिटी मनी समजा फोरफिट नाही झाली तर ती मिळायला जानेवारी फेब्रुवारी येतोच. त्याच्यामुळे तितका कालावधी आपल्याला तो पैसा राखून ठेवावा लागतो. म्हणजे या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी नीट हाताळायला हव्यात. शिवाय आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की इतर स्टेटमध्ये आपण जेव्हा जातो
तर त्यांचा आकडा साधारणतः 12 लाखापासून तर 20 लाख इतका आहे. तुम्ही कुठल्याही कॅटेगरीमधले असलात तरी तुम्हाला आपण अदर स्टेटमध्ये जाताना ओपन म्हणूनच गणलं जातं आणि तिथे आपल्याला त्या याची फीज असेल ती भरावी लागते. तर त्यासंबंधीच्या ज्या काही तुमची स्ट्रॅटेजी असेल ती स्वतः तुम्ही त्या मेडिकल कॉलेजला भेटून काय जे असेल ते सगळं आपल्याला तिथे प्रत्यक्ष भेटून आपण करून घ्या. कोणावरही अवलंबून राहू नका. MCC आणि CET सेल वारंवार सांगतं आहे की तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमचा पासवर्ड आणि तुमचा युजर ID अन्य कोणाला डिस्क्लोज करू नका. याचं कारण स्पष्ट आहे. नीट काउन्सिलिंगच्या नावाखाली अनेकदा चुना लागण्याचे प्रकार जे आहेत ते होतात. त्यासाठी आपण सतत दक्ष राहिलं पाहिजे. तुम्ही त्या बाबतीत महत्त्वाचा निर्णय जो असेल तो महत्त्वाचा निर्णय तुम्ही घ्या. आता जे विद्यार्थ्यांना लो स्कोर आहे, ह्या लो स्कोर असलेल्या विद्यार्थ्यांपाशी काय स्ट्रॅटेजी त्यांनी करावी लागेल. आता बघा, आपला स्टेट काउन्सिलिंगचा जो 3rd राऊंड आहे तो 9 ते 13 ऑक्टोबर 2024पर्यंत विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे. ज्यांना सीट अलॉट झाली नाही त्यांचं रजिस्ट्रेशन कायम राहणार आहे. 15 तारखेला महाराष्ट्र स्टेट त्यांचं जो फायनल सीट मॅट्रिक्स आहे ते प्रसिद्ध करेल. म्हणजे इथे तुम्हाला नक्की कळेल की आता नवीन झालेल्या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी जी आहे ती किती आहे, त्यानुसार किती सीट्स आहेत. प्रत्येक कॉलेजेसमध्ये आपापल्या कॅटेगरीची कट ऑफ काय आहे यानुसार तुम्हाला हे जे 15 तारखेला जे सीट मॅट्रिक्स जाहीर होईल राऊंड 3साठीचं स्टेट काउन्सिलिंगचं, तर त्यानुसार तुमची प्रेफरन्स लिस्ट आणि तुम्हाला सीट अलॉट होईल की नाही यासंबंधी काही एक अंदाज तुम्हाला त्या ठिकाणी बांधता येतील. आणि विद्यार्थ्यांना 15 ते 17 या कालावधीमध्ये ते चॉईस फिलिंगची सुविधा उपलब्ध राहणार आहे. 19 तारखेला तो रिझल्ट जाहीर होईल आणि विद्यार्थ्यांना 20 ऑक्टोबर 2024 ते 23 ऑक्टोबर 2024पर्यंत ते रिपोर्टिंग करायचं आहे. याच राऊंडमधल्या विद्यार्थ्यांना रेसिग्नेशनची तारीख जी आहे ती 23/10/2024 आहे. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये देखील पाहिलेलं आहे. आता पहा आपल्याला काय करायचं आहे. MCCच्या राऊंडमध्ये देखील आपल्याला रजिस्ट्रेशन करून ठेवलं पाहिजे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना लो स्कोर आहे किंवा महाराष्ट्रामध्ये सीट उपलब्ध होण्याची शक्यता नाही अशा विद्यार्थ्यांनी ह्या बाहेरची राज्य आणि MCCचं काउन्सिलिंग यामध्ये सावधपणे पावलं टाकली पाहिजेत. आता MCCचा राऊंड आजपासून सुरू होत आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना 3 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर 2024पर्यंत रजिस्ट्रेशन करता येणार आहे. MCCचा उद्याच सीट मॅट्रिक्स जे असेल ते सीट मॅट्रिक्स येईल आणि विद्यार्थ्यांना 5 ते 8 ऑक्टोबरपर्यंत चॉईस फिलिंग आणि चॉईस लॉकिंग करता येणार आहे. 11 तारखेला MCCच्या 3rd राऊंडचा रिझल्ट येईल आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना 12 ते 18 ऑक्टोबर 2024पर्यंत आपल्याला अलर्ट झालेल्या सीटवर रिपोर्टिंग करायचं आहे. इथे गोष्ट लक्षात घ्या की 11 तारखेला MCCचा 3rd राऊंडचा रिझल्ट आल्यानंतर 3rd राऊंडमध्ये जर तुम्हाला सीट अलॉट झाली असेल तर तुम्हाला महाराष्ट्र स्टेटच्या 3ऱ्या राऊंडमध्ये सहभागी होणार नाही. हे मागे पाहिलेल्या आपल्या नोटीसमध्ये शेड्यूलमध्ये CET सेलने नमूद केलं आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. मग आता काय करायचं लो स्कोरच्या विद्यार्थ्यांनी त्यांनी ह्या MCCच्या 3ऱ्या राऊंडसाठी रजिस्ट्रेशन करून ठेवायचं आहे. आणि मग जेव्हा स्ट्रे वॅकन्सी राऊंड असेल MCCचा त्याच्यामध्ये मग तुम्ही डीम्ड युनिव्हर्सिटी वगैरे ज्या असतील त्या तुम्ही तिथे टाकू शकता. कसं आहे की प्रायव्हेट कॉलेजची फी देखील आपल्याला साधारणतः 12 ते 20 लाखापर्यंत द्यावीच लागणार आहे. आणि किंवा काही वेळेला काही मॅनेजमेंटमधून काही विद्यार्थी ट्राय करतात तर त्यांना वन टाईम फीज पे करावी लागते किंवा तशा पद्धतीचा आग्रह असतो. डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला होतं काय की तुम्हाला सीट जर अलॉट झाली तर तुम्हाला त्या 4.5 वर्षाची फी दरवर्षी टप्प्याटप्प्याने भरायला अवधी मिळतो. पैशाची उभारणी आपल्याला सहजपणे करता येऊ शकते. म्हणजे इतर राज्यांमध्ये जाऊन आपण जर तितकीच फी देणार असू तर आपल्या राज्यातल्या समजा डीम्ड युनिव्हर्सिटीबाबत तुम्ही स्टे वॅकन्सी राऊंडमध्ये ट्राय करायला हरकत नाही असं माझं मत राहील. या संदर्भात तुम्ही योग्य तो निर्णय घ्यावा. त्यासंबंधीच्या स्ट्रॅटेजी ज्या असतील ते पालकांनी तुम्ही एकत्र बसून थोडं विचार करावा. म्हणजे मग तुम्हाला ह्या दिशा कळतील. तुम्ही नीट काउन्सिलिंगवर बिलकुल अवलंबून राहू नका.
त्याला फक्त त्याचा फायदा पाहायचा असतो. तुम्हाला कुठली तरी सीट अलॉट करून देणं आणि आपले पैसे उकळणं, मग तिथे तुमची सोय आहे, गैरसोय आहे, शिकण्याच्या सुविधा आहेत, नाही आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा सामना तुम्हाला करावा लागेल. म्हणून तुम्ही स्वतः निर्णय घ्या तुम्हाला काय करायचं आहे आणि कुठे करायचं आहे. तेच तुम्हाला मिळालं तरच तिथे तुम्ही करा, असं माझं एक प्रामाणिक मत आहे. तर या गोष्टी तुम्ही थोड्याशा सांभाळून जर केलं तर तुम्हाला ही स्ट्रॅटेजी तिथे अवलंबता येईल. तरी विद्यार्थी मित्र हो, आपण महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगच्या 3ऱ्या राऊंडमध्ये इलिजिबल राहण्यासाठी, त्याचबरोबर MCCच्या 3ऱ्या राऊंडमध्ये आपण रजिस्ट्रेशन करून ठेवणं आणि त्यातच तुम्हाला जर चॉईस फिलिंग करायची असेल तर तेही तुम्ही करू शकता. पण हा निर्णय तुम्ही व्यवस्थितपणे घ्या, असं माझं एक प्रामाणिक मत तुमच्यासाठी राहील. धन्यवाद. या चॅनलला सबस्क्राईब करा. MCCचे राऊंड 3चे नियम काय आहेत त्याच्या संबंधीचा एक चांगला व्हिडिओ मी परत 1-2 दिवसात टाकणार आहे. त्यासाठी सबस्क्राईब करा, तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.